दरम्यान एक राजकीय बातमी पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक आहे। थोड्याच वेळात शिवालय येथे बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती आहे। आगामी राजकीय रणनीतीवरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। पक्षामध्ये एकत्र राहण्यावरती चर्चा होण्याची शक्यता देखील आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 आमदार अद्याप बैठकीला आलेले नाहीयेत। संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस, सुनील शिंदे अद्याप बैठकीला आलेले नाहीयेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आमदार आहेत, पदाधिकारी आहेत आणि याच्यामध्ये 4 आमदार मात्र अद्याप बैठकीला उपस्थित झालेले नाहीयेत। संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस, सुनील शिंदे हे अद्याप बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीयेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू आहे। तिकडे दुसरीकडे नंदनवन एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जे 6 बंडखोर खासदार आहेत त्यांची देखील बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे यांची या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे। तर दुसरीकडे 6 खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्यानंतर ते देखील पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला 4 आमदार यांची अनुपस्थिती असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झालेली आहे। संजय दरेकर, सुनील शिंदे बाहेरगावी असल्याची माहिती या क्षणाला समोर आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची ही बैठक सुरू झालेली आहे। शिवालय येथे ही बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। संजय राऊत आणि इतर जे पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। मात्र या बैठकीतली महत्त्वाची माहिती जी या क्षणाला आपण पाहतोय ती म्हणजे 4 आमदार हे उपस्थित नाही आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झालेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पद्मेश आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। पद्मेश, ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे, मात्र महत्त्वाची माहिती म्हणजे 4 आमदार या बैठकीला उपस्थित नाही आहेत। काय माहिती आहे आपल्याकडे? आपण जर पाहिलं तर मागच्या अर्ध्या तासापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची जी बैठक आहे ती आमदारांची शिवालय येथे सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये अनेक विषयावरती आता चर्चा होते, ते म्हणजे या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना कसं आपल्याला घेरायचं या संदर्भात चर्चा सुरू झाली। त्याचबरोबर महाविकास आघाडीसोबत कसं समन्वय साधायचं या संदर्भात देखील चर्चा सुरू झालेली आहे। आणि यामध्ये जे 4 आमदार आहेत ते अद्याप आलेले नाहीये, गैरहजर आहेत। त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे स्वतः विधान परिषदेचे जे आमदार आहेत सुनील शिंदे यांच्याशी जेव्हा आपण संपर्क साधला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी सध्या गावी आहे, माझ्या गावातल्या घराची पूजा असल्यामुळे मी आलो नाहीये, मी या संदर्भात उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे। आणि दुसरे म्हणजे संजय दरेकर हे देखील त्यांनी जेव्हा आपण त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की मी सध्या गावी आहे, मी साहेबांना देखील या संदर्भात सांगितलं आणि मी आज मुंबईसाठी येण्यासाठी निघालेलो आहे। त्याचबरोबर दुसरे म्हणजे राहुल पाटील असतील आणि त्याचबरोबर संजय पोतनीस यांच्यासोबत ते देखील गैरहजर राहिलेले, त्यांच्याशी काय आपला संपर्क होऊ शकला नाही। पण अद्याप या बैठकीसाठी जे 4 आमदार आहेत ते गैरहजर आहेत। त्यामुळे आता पाहायला महत्त्वाचं असेल की आता ही जी संपूर्ण जी बैठक सुरू आहे त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि बाकीचे जे विधानसभेचे आमदार आणि त्याचबरोबर विधान परिषदेचे जे आमदार आहेत ते आता या बैठकीला उपस्थित झाले आहेत। एकीकडे आपण पाहिलं तर स्वतः जे फुटलेले 6 खासदार आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासमोर ते आता थोड्याच वेळात पीसी देखील घेतील। त्यानंतर ही जी महत्त्वाची बैठक आहे त्याच अनुषंगाने जी चालू आहे। अगदी धन्यवाद पद्मेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन या निवासस्थानी खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। त्या ठिकाणाहून धनंजय दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। धनंजय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 6 बंडखोर खासदारांची बैठक सुरू आहे, काय बैठकीसंदर्भातले अपडेट आहेत?